नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही न्यूज बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना धुळ्यात अभिवादन। आमदार गोटे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यास अटक करा, सौ हेमाताई गोटे यांची जिल्हा पोलीस प्रशासनास मागणी। भाजपातच वाल्ह्याचा वाल्मिकीकरणाचा प्रयत्न, पत्र परिषदेत माजी आमदार कदम बांडे यांचा सवाल। आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवाची धुळ्यात उत्साहात सांगता। पाहूया बातमीपत्र विस्ताराने। नशिबात आलेली गरिबी आणि कर्जबाजारीपणा हे भारतीय शेतकऱ्यांपुढे पुरातन प्रश्न आहेत। सामान्य शेतकरी कर्जातच जन्मतो आणि कर्जातच जगतो व कर्जातच मरतो। या व्यथेची व कटू सत्याची जाणीव महात्मा ज्योतिबांना होती। त्यांनी शेतकऱ्यांची कैफियत ब्रिटिश सरकारपुढे मांडून शेतकऱ्यांचा आसूड ओढला। शेतकऱ्यांची दुर्दशा संपुष्टात आणायची असेल तर त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळायला हवा, अशी मागणी करून त्यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय दिला। शिक्षण क्षेत्राचे आराध्य दैवत आणि सर्वसामान्यांच्या अन्यायाला वाचा फोडणारे तसेच सामाजिक सुधारणांची तुतारी फुंकणारे, भारतातील क्रियाशील विचारवंत अशा यथार्थ शब्दात ज्यांचे नामोच्चारण करता येईल ते युग पुरुष म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले होय। महात्मा ज्योतिबा फुले यांची आज 28 नोव्हेंबर रोजी पुण्यतिथी असल्याने या त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना अभिवादन करण्यात आले। धुळ्यातही त्यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी BN बिरारी, ज्ञानेश्वर माळी, जितेंद्र माळी, डॉक्टर शिरीष चौधरी, विलास सूर्यवंशी, विजय देवरे, भैया महाले, विजय चौधरी, निलेश महाले, सूरज महाले, मनोज जाधव आदी उपस्थित होते। धुळे महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर शहरात तापलेले वातावरण शिगेला पोहोचले असून आता वेगळे वळण निर्माण होऊ लागले आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून एकामागोमाग व्हायरल होणाऱ्या क्लिप, मेसेज शहरातील शांतता सुव्यवस्थेत कारणीभूत ठरत आहेत। काल दुपारनंतर परत एक क्लिप व्हायरल होऊन त्यात गावठी कट्ट्याने उडवून देण्याची भाषा शहराचे विद्यमान आमदार अनिल गोटे यांच्याबद्दल वापरली गेली आहे। त्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे। एका पाठोपाठ येणाऱ्या वेगवेगळ्या क्लिपवरून राजकारण तापत असताना काल परत एक क्लिप व्हायरल झाली आहे। अर्थात या क्लिपचा राजकारणाशी काडी मात्र थेट संबंध नसला तरी टोल नाक्याच्या एका मुद्द्यावरून निर्माण झालेल्या वादातून हे संभाषण केल्याचं खात्रीलायक वृत्त सांगण्यात येत आहे। दिनांक 27 नोव्हेंबर 2018 रोजी व्हॉट्सअॅप आणि सोशल मीडियावरून आमदार अनिल गोटे यांना जीवे ठार मारण्याची धमकी देणारी क्लिप व्हायरल होत होती। सदर क्लिपमधून संभाषण भाजपाच्या गटनेत्या सौ प्रतिभा चौधरी यांचे पुत्र अमोल उर्फ दाऊ चौधरी यांचे आहे। सदर क्लिपमध्ये गणेश नामे व्यक्तीशी संभाषण केले जात आहे। सदर क्लिपमध्ये असे सांगण्यात येत आहे की अवधान येथे घेतलेल्या प्रचार सभेत आपण आमदार गोटेंना गावठी कट्ट्याच्या सहाय्याने गोळ्या घालून त्यांचे हत्याकांड करणार होतो, परंतु डॉक्टरांनी वेळीच अटकाव केल्याने म्हणून आमदार गोटेंचा हत्येचा प्रयत्न फसला। तसेच यापुढे केव्हाही आपण आमदार गोटे यांची हत्या करू अशा या संभाषणातून इरादा दिसून येत आहे। तरी आपण या क्लिपची दखल घेऊन अमोल उर्फ दाऊ चौधरी तसेच आमदार गोटे यांच्याबद्दल सुपारी देणारे कोण, अज्ञात डॉक्टर कोण, संभाषणातील गणेश व्यक्ती कोण, तसेच त्यांच्याजवळ असलेले शस्त्र कुठून आले याची चौकशी करून सदर आरोपीवर त्वरित गुन्हा दाखल करून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी धुळे जिल्हा पोलीस प्रशासनास
दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे। धुळे जिल्हा पोलीस प्रशासनास निवेदन देताना सौ हेमाताई अनिल गोटे, सौ उषाताई पाटील, सौ वंदनाताई सूर्यवंशी, सौ मेघनाताई वाल्हे, सौ नीम ओरा, योगेश मुकुंदे, अमोल सूर्यवंशी, संजय बगदे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी पोलीस कार्यालयाच्या बाहेर आमदार अनिल गोटे यांच्या समर्थकांनी आरोपीस जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत ठिय्या मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला, परंतु सौ हेमाताई गोटे व आदी पदाधिकाऱ्यांनी समर्थकांची समजूत घालून त्यांना उठवण्यात आले। अनिल अण्णा गोटेंबद्दल क्लिप व्हायरल झाली, त्याच्याबद्दल तक्रार देण्यासाठी आज आम्ही इथे आलो होतो। तर त्याच्यात स्पष्ट असं म्हटलेलं आहे, ते तुम्हालाही सगळ्यांना माहिती असेल की माझ्याकडे कट्टा होता, 2 जणांचं फोनवरचं संभाषण आहे ते, आणि एक जण सांगतोय की माझ्याकडे कट्टा होता, अवधानच्या सभेमध्ये मी त्याला उडवून देणार होतो, अवधानच्या सभेत मी त्याला उडवून देणार होतो, पण डॉक्टरने माझा हात धरला म्हणून मी त्याला काही उडवू शकलो नाही। म्हणजे असं जर एखादा माणूस आपल्या लोकप्रतिनिधीबद्दल इतक्या सहजपणे बोलत असेल तर त्याला अटक झाली पाहिजे ना। आणि त्या क्लिपमध्ये एकदा नाही बोललाय, 4 वेळा बोललाय, आणि कोण भाऊ त्याचा जो मालक होता, आणि त्याचा जो कोण मालक आहे तो आपल्या भाजपचा टोलचा मालक आहे, आणि तो टोलचा मालक भाजपचा आहे। म्हणजे बघा की कुठे चाललंय हे, दडपशाही कुठे चालली आहे भाजपची। आणि जर असं म्हणजे एखाद्या लोकप्रतिनिधी होत असेल तर मग सामान्य माणसाचं काय म्हणजे कसा सुरक्षित असेल। आणि म्हणून अण्णांचं जे एक प्रकारे हे आंदोलनच आहे, जे सगळे आम्ही सामान्य आणि कोऱ्या पाट्या ज्या उभ्या केल्या आहेत ते एक प्रकारचं आंदोलन आहे, गुंडागिरी जे भाजपने जे हे दिलेत गुंडार, तर त्यातले 28 म्हणजे काय म्हणतात ते गुन्हेगारी म्हणजे खूप जास्ती गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले लोक आहेत, आणि एकंदर 64 पैकी 57 तर बाहेरनं आणलेले लोक आहेत। म्हणजे त्यांचे काही कार्यकर्ते वगैरे काही नाही आहे, फक्त 5 आहेत ते त्यांच्याबरोबर असणारे। तर असं जर गुंडागिरी करून जर त्यांना महानगरपालिका मिळवायची असेल तर आपल्या शहरात माता भगिनींना तर राहायची सोयच राहणार नाही। आणि त्याच्यासाठी अण्णांनी हा लढा एक प्रकारे लढा आहे, हा नुसतं काही नगरपालिका हातात कामासाठी नकोय, तर गुंडगिरी मुक्त शहर तयार करायचे अण्णांना। आणि त्याच्याशिवाय जर ते नगरसेवक सगळे निवडून आले तर परत अशीच गुंडगिरी सुरू राहणार आहे, आणि ती मोडून काढायची असेल तर तिथे अण्णांच्या प्रतिनिधींना पाठवायला पाहिजे असं अण्णांनी सांगितल्यामुळे साधे सरळ सुशिक्षित लोक अण्णांनी उमेदवार म्हणून दिले। आणि आता तर शेवटी अण्णांना सुपारीच देऊन टाकली अण्णांची। म्हणजे त्याच्याविषयी आम्ही आता तक्रार करायला आलो होतो इथे एसपींकडे। एसपींनी सांगितलं की लवकरात लवकर हे होईल, आणि जर तसं लवकरात लवकर आम्हाला निदर्शनात आलं नाही तर आम्ही परत इथे येऊन ठिय्या आंदोलन देणार। भारतीय जनता पक्षाने नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली, कल्याण डोंबिवलीतही निधी देण्याची घोषणा केली। आता या महापालिकामध्ये जाऊन हाल बघून या, भाजपा हा खोटारडा पक्ष असून त्यांनी उगाचच वल्गना करू नये असा सनसनीत टोला देतानाच भाकपा माकपा महापालिका निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत असल्याची माहिती माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांनी झालेल्या पत्रपरिषदेत दिली। यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, डावी आघाडीचे निमंत्रक पोपटराव चौधरी, कॉम्रेड LR राव आदी उपस्थित होते। माजी आमदार राजवर्धन कदमबांडे म्हणाले की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने महापालिकेच्या माध्यमातून नगरोत्थान योजनेअंतर्गत शहरात अनेक विकास कामे केलीत। महापालिकेची 20 कोटी रुपयांची सुसज्ज इमारत उभारली। केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता असताना 136 कोटी रुपयांची पाणी पुरवठा योजना मंजूर करून आणली। मात्र भाजपातील काही झारीतील शुक्राचार्यांमुळे या योजनेला नजर लागली। ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे वळवली। महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने 55 उमेदवार आयात केलेले आहेत। स्वतःचे किती उमेदवार आहेत हे पडताळून पाहावे
असा टोमणा माजी आमदार राजवर्धन कदम-बांडेंनी या पत्रपरिषदेत लगावला। यावेळी माजी आमदार कदम-बांडे म्हणाले की आमच्या पक्षात जे लोक होते त्यांना आम्ही कधीही गुंड म्हणालो नाही। विरोधाभास तुम्हीच लक्षात घ्या। त्यांच्याच पक्षाचे लोक आमच्या पक्षातील लोकांना वारंवार गुंड म्हणाले आणि म्हणायला गेले की त्यांच्याच पक्षातील लोकांनी त्यांना प्रवेश देऊन त्यांच्या वाल्याचा वाल्मिकी केला। मग हे कसं काय शक्य आहे असेही माजी आमदार कदम-बांडे यांनी या पत्रपरिषदेत सांगितले। काँग्रेसच्या ताब्यात असताना या शहरासाठी मंजूर झाली त्यावेळेस शहरामध्ये आमचा काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीचा आमदार नव्हता, केंद्रात आमचा खासदार नव्हता, तरी ही योजना मंजूर करून आणली। महापालिकेचे अनेक नगरोत्थान योजनेतून मोठे मोठे रस्ते बांधण्याचं काम केलं। 2 महिन्यापूर्वी आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते ही महापालिकेची सुंदर इमारत 20 कोटी रुपयाची धुळे महानगरपालिकेची इमारत उभी केली। राजश्री छत्रपती शाहू महाराज नाट्यगृह हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या शासनाच्या कार्यकालामध्ये राज्य शासनाच्या मदतीने निधी आणून काही महापालिकेचं कॉन्ट्रीब्युशन देऊन याचे अनेक कामं या शहरामध्ये केलेली। तुम्ही कसं म्हणता की विकास झाला नाही? आणि समजा विकास करायचा म्हणून भारतीय जनता पार्टी येते तर काय अजेंडा आहे त्यांच्याकडे? कुठले लोक आहे नवीन? त्यांची यादी बाजूने बीजेपीच्या यादीमध्ये जे त्यांचे उमेदवार आहे त्यातले 55 उमेदवार हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांना मधनं आयात केलेले। त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते किती हेही तुम्ही तपासा। आणि ज्यांना आम्ही महापौर केला अशी 2 कुटुंब अनेक स्टँडिंगचे चेअरमन केले, म्हणजे ज्यांनी सत्ता भोगली, मग ते हे काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हे करायचं काम त्यांच्याकडून अपेक्षित होती। आज तेच लोक त्याच कुटुंबातील व्यक्ती या भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी करतायत, मग हे कसा विकास करणार शहरामध्ये? हा प्रश्न आहे। आता माझं फक्त जीव द्यायचा राहिला होता। काय करणार? सोडून जायला काही कारण आहे का? पदं दिली, सर्वे दिले, सर्वेने सोडून गेले। आजी स्टँडिंगचा चेअरमन कैलास चौधरी सोबत आहे, आजी माजी महापौर कल्पना काकू आमच्या सोबत आहे, अनेक माजी नगरसेवक आमच्या सोबत आहे, सातत्याने 3दा निवडून येणारा कैलास चौधरी आमच्या सोबत आहे, माजी उपाध्यक्ष जिल्हा बँकेचा संचालक शिवादादा पवार हे आमच्या सोबत आहे, चंद्रकांत काका केळे सारखा माजी नगराध्यक्ष आमच्या सोबत आहे। तुम्ही सर्वच्या सर्व म्हणता, काय ते चुकीचं आहे तुमचं हे। आता याच्या पलीकडे मी मागेही मला पत्रकारांनी प्रश्न विचारला, त्यांच्या काही अपेक्षा असतील, त्या काही अडचणी असतील ज्या माझ्या ताकदी बाहेरच्या आहेत, त्यामुळे ते कदाचित सोडून गेले। मी कोणावर टीका टिप्पणी नाही करणार। परवा दानवे साहेबांचा कार्यक्रम पाहिला, त्या कार्यक्रमामध्ये जे काही ट्रेलर तुम्ही पाहिलं आणि भाजपच्या अध्यक्षांनी कबुली दिली, भारतीय म्हणजे रावसाहेब दानवेंनी, की भारतीय जनता पार्टीत मतांची टक्केवारी वाढवण्यासाठी गुंडांना प्रवेश द्यावा लागतो। हे कोण म्हणतो? रावसाहेब दानवे। इकडे केंद्रीय मंत्री भामरे म्हणतात 1000 कोटी रुपयाच्या मुद्रांक घोटाळ्याचे आरोपी असलेले आणि गोटेंना भाजपनी विधानसभेची उमेदवारी दिली। त्यामुळे मी हे तुम्हाला सांगण्यापेक्षा भाजपचे 2 नेते, 2 लोकप्रतिनिधी या शहराच्या जनतेला भारतीय जनता पार्टीचा जो खरा चेहरा, जो मनुवादी चेहरा, आरएसएसचा चेहरा, हा त्यांच्या तोडून तुम्ही ऐकलाय। अनिष्ट या सर्व समाजकंटक लोकांना आपण आता महापालिकेच्या मध्ये रोखलं
समजा पूर्वी काही लोक आमच्याकडे आले असतील, आमच्याकडनं काही चूक झाली असतील, परंतु आता हेच लोक भारतीय जनता पार्टीने त्यांच्याकडे घेतले. त्यामुळं भारतीय जनता पार्टी या शहराला वाचू शकते का काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि डावी आघाडी हे मित्र पक्ष या शहराला स्वच्छ प्रशासन देऊ शकतात हे आपण ठरवू. मी सांगितलं ते कार्यकर्ते होते आमचे, त्याच्यातले काही म्हणजे चांगले होते का वाईट होते, रावसाहेब दानवेंनी सांगितलं. आता ते माझ्यामध्ये नाही तर मी विरोधक दोघी भारतीय जनता पार्टी हा नंबर 1चा आमचा विरोधक आहे. कारण भारतीय जनता पार्टी हा मनोवादी पक्ष आहे आणि आम्ही कधी आमचे जे पुरोगामी मित्रांनी आम्हाला जो काही आज पाठिंबा दिला आहे तो जे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या विरोधात हे घेतोय, भूमिका घेतोय, त्यामुळे या लोकांनी आम्हाला पाठिंबा दिलाय. दुसरं अनिल गोटेही एका नाण्याचे 2 बाजू आहेत. कोटी रुपयाची जी पाणी योजना आम्ही मंजूर करून आणली, त्या पाणी योजनेचं काम धुळे महापालिकेने सर्व रीतसर प्रक्रिया राबवून ते काम सुरू केलं. वर्क ऑर्डर दिली गेली ती कॉन्ट्रॅक्टरला, 2 वर्षाच्या आत ते काम संपणार. परंतु मध्ये तरी हे काम झालं. धुळे शहराच्या जनतेला रोज पिण्याचं पाणी जर मिळायला लागलं तर याच्याने आपल्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची लोकप्रियता वाढेल, आपली कुठंतरी लोकप्रियता कमी होईल. हे दाखवण्यासाठी महापालिकेची एनओसी न घेता, ना हरकत न घेता, असं कधी घडत नाही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये, हे काम MGP महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडे वर्ग केलं. ज्या जीवन प्राधिकरणाकडे चांगल्या प्रकारचे अधिकारी नाही, पुरेसा स्टाफ नाही, अशा सरकारच्या एका एजन्सीकडे एक काम वर्ग केलं. आज 4 वर्ष झाली. ही योजनेचं पहिल्या टप्प्याचंही काम झालेलं म्हणजे जे 70-75 कोटी रुपयाचंही काम पूर्ण झालेलं नाही. गिरीश महाजन म्हणता की मी 1 दिवसाआड पाणी देऊ, तो काय चमत्कार करणार, काय किमाया करणार. वास्तविक निवडणूक झाल्यानंतर आपल्याला विकासाचं काम असं आपण मतदारांचं देणं लागतं. मग मतदारांना ज्या काही नागरी सुविधा द्यायचे, रोज पिण्याचं पाणी द्यायचंय, मग ते पाणी कसं लवकरात लवकर देईल यासाठी आमदार आणि खासदारांनी सहकार्य करायचं असतं. संत तुकाराम, संत रामदास स्वामी हे आपल्या देशाचे पंचप्राण आहेत. त्यांनी आपल्या संस्कृतीचा प्रचार प्रसार केला आहे. त्यासाठी त्यांनी जगाची पायी परिक्रमा केली म्हणून हिंदू संस्कृती आजतागायत जपून ठेवली आहे, असे प्रतिपादन धुळ्यात झालेल्या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या समारोपाप्रसंगी गुरुदेव विद्या वाचस्पती शंकर अभ्यंकर यांनी आपल्या प्रवचनातून केले. सत्कार्योत्तेजक सभेचे 125 वर्ष पूर्ण झाले म्हणून शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या समारोप सोहळ्याचे आयोजन नव्या सभागृहात करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक प्रकाश पाठक होते, तर डॉक्टर विवेकानंद चितळे, शरद कुबेर, प्राध्यापक विश्वास नकाणेकर आदी उपस्थित होते. तसेच यावेळी सभेचे संस्थापक कैलासवासी शंकर श्रीकृष्ण समर्थ हृदय नानासाहेब देव सभागृहाचे उद्घाटन व शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त युगदृष्टे समर्थ या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. गुरुदेव अभ्यंकर यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुदेव अभ्यंकर म्हणाले की संतांनी भारत दौरा केला, त्यांचा या भारत भ्रमण करण्यामागे मोठे काम असून त्यांनी इतर प्राणीमात्रांपेक्षा मानवजन्म किती श्रेष्ठ आहे याचे महत्त्व त्यांनी त्यांच्या वाणीतून स्पष्ट केले आहे. याचेच ज्ञान त्यांनी लोकांसमोर दिले, म्हणूनच ते आज संत झाले आहेत, असे गुरुदेव अभ्यंकर यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या कुठल्याही सुरुवातीच्या आधी समर्थ रामदासांवरचा श्लोक आणि नानासाहेब देवांवरचा श्लोक आम्ही सुरुवातीला म्हणतो आणि त्यानंतर कार्यक्रमाची सुरुवात होते. शुकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. समर्थ हृदय नानासाहेब देव यांच्यावरती चौंडे महाराजांनी एक श्लोक केलेला आहे.
तोही आम्ही देवांना आदरांजली म्हणून नेहमी म्हणतो. समर्था विना तुझा देव ध्यानी, कुणी गुंतली लेखणी आणि वाणी, फुले ग्रंथ भांडार केले जयाने, नमस्कार देवा सत्या आदराने, जय जय रघुवीर समर्थ. आजचा कार्यक्रम हा एक ज्ञानयज्ञ आहे. ज्ञानाचे शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना धुळ्यात अभिवादन. आमदार गोटे यांच्या हत्येचा कट रचणाऱ्यास अटक करा, सौ हेमाताई गोटे यांची जिल्हा पोलीस प्रशासनास मागणी. भाजपातच वाल्ह्याचा वाल्मिकी करण्याचा प्रयत्न, पत्र परिषदेत माजी आमदार कदम बांडे यांचा सवाल. आणि शतकोत्तर रौप्य महोत्सवाची धुळ्यात उत्साहात सांगता. याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं. भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जय हिंगलाज.